ही थेट दृश्य आपण पाहतोय। शिवसेनेचे सत्ताधारी आमदार, मंत्री आणि राष्ट्रवादीचेही आमदार हे एकत्रित मंत्री या ठिकाणी एकत्रितपणे साताऱ्यात अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या वेळी जे घडलेलं आहे त्या मुद्द्यावरून पोलिसांवर कारवाईची मागणी करतायत। हे आंदोलन आहे सत्ताधारी पक्षातील आमदारांचं आणि मंत्र्यांचं। तर विधान परिषदेत सुद्धा हा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला होता। मंत्री शंभूराज देसाईंसह मंत्री मकरंद पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी या मुद्द्यावर सभागृहात म्हणणं मांडलेलं आहे। सातारा झेडपी अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या वेळी जे काही घडलेलं आहे त्याचा निषेध नोंदवण्यासाठी सातारा एसपीनं ताबडतोब निलंबित करा अशी मागणी करत राष्ट्रवादीचं आणि शिवसेनेचं हे आंदोलन। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडनं। निवृत्ती, विधान परिषदेत जे झालं ते आपण पाहिलं ऐकलं आणि आता हे आंदोलन सत्ताधारीच शिवसेनेचं आणि राष्ट्रवादीचं। 20 तारखेला निवडणूक पार पडली। पोलिसांची वागणूक होती, या पोलिसांचं निलंबन करावं अशी मागणी जी आहे ते सर्व आमदारांनी केली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। थोड्या वेळापूर्वी विशेष सभागृहामध्ये विधान परिषदेमध्ये सभागृह पार पडलं, यामध्ये जवळपास 37 ते 38 मिनिटं चर्चा झाली आणि साताऱ्याचे एसपी तुषार जोशी यांच्यावरती निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी जी आहे ते सभागृहामध्ये करण्यात आली होती आणि तत्काळ उपाध्यक्षांनी निलंबनाची कारवाईचे आदेश देण्यात आले। आणि आता आपण पाहतोय की सर्व शिवसेनेचे मंत्री आणि सर्वच आमदार जे आहे ते पायऱ्यांवरती आंदोलन करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। लोकशाहीचा खून करणाऱ्या ढकलत नेतात, त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला ढकलत नेतात। याचाच अर्थ असा आहे की या सरकारचे इंजिन आता वेगवेगळ्या दिशेनं जाण्याला सुरुवात केलेली आहे आणि महाराष्ट्राचं राजकारण हे मला वाटतं की त्याची पातळीच घसरली आहे। पोलिस जर गुंडगिरी करायला लागले ते कुणाच्या इशाऱ्यावर? त्या जिल्ह्यातील पालकमंत्री जर सुरक्षित नसेल त्यामध्ये निवडणुका आता कशा होतील? पुढच्या या निवडणुका फेअर होतील का? स्वच्छ होतील का? की असाच दादागिरी करून गुंडगिरी करून भारतीय जनता पक्ष निवडणूक लढणार आहे, जिंकणार आहे? आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने सत्तेमध्ये राहावं की नाही, एवढा अवमान सहन करून मार खाऊन, हा त्यांचा आता प्रश्न आहे। जर त्यांना सत्ताच आवश्यक असेल, स्वाभिमान नसेल, तो विकला गेला असेल, तो गहाण ठेवला गेला असेल, तर त्यांनी खुशाल राहावं, मार खात जावं आणि सत्तेची फळं चाखत जावी। सत्तेसाठी सत्तेतलेच सगळे मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात ठरलेले पाहायला मिळतात। नाही, हे आता धक्काबुक्की आली, हात ला जखम होण्यापर्यंत आली। ही हाताची जखम उद्या डोक्यावर जाईल, मग हे सगळे डोक्यावर पडतील, त्याची सुरुवात झाली आहे आणि डोक्यातून रक्त निघाल्याशिवाय शांत बसणार नाहीत, कारण सत्ता पिपासू हे रक्त पिपासू होत आहेत, हे यातून दिसतंय। हे सत्ता पिपासू बरोबर रक्त पिपासू सुद्धा नवीन जात संक्रमण आता होते आहे, हे याचं चित्र आहे। म्हणजे त्या जिल्ह्यातील पालकमंत्र्याच्या गाडीमध्ये असलेली नंबर ओढून नेऊन त्यांना धक्काबुक्की करून त्यांना गराडा घालून